डायबिटीज वाल्यांसाठी खूप चांगला आहे. बसूनचे आसन करणार आहोत, जे सर्वांनी केलेच पाहिजे. अशी आसन आहेत. तर चला बसू. फर्स्ट मध्ये दंडासन मध्ये बसायचं. ह्या प्रकारे दंडासन मध्ये दोन्ही हात जवळ, ताठ बसायचंय, बोट स्वतःकडे ओढलेली, कोपर पाठीमागे थोडेसे बेंड ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला स्पाइन चेस्ट लिफ्ट करायला चांगला सपोर्ट भेटेल. समोर बघायचंय. उजवा पाय फोल्ड करून डाव्या पावला जवळ घ्यायचा ह्या प्रकारे, आणि उजवा हात थोडासा पाठीमागे घ्यायचा आहे. डावा हात हा उजव्या गुडघ्यात अडकवायचा आहे आणि ह्या प्रकारे वळायचं. शक्य झाल्यास डावा गुडघा पकडायचा प्रयत्न. स्पाइन चेस्ट सरळ वळायचे पाठीमागे जास्तीत जास्त. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. रिलॅक्स. दुसरा पाय, डावा हात पाठीमागे, उजवा हात वरती उचलायचा आहे. डाव्या गुडघ्यात अडकवणार आहोत. उजवा गुडघा पकडायचा प्रयत्न. खालच्या पायाची बोट स्वतःकडे ओढलेली, जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. याच्यामधनं थोडंसं ऍडव्हान्स करणार आहोत. अर्धमचंद्रासन. आधी बघून घेऊया स्टेप. उजवा पाय हा डाव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. डावा पाय बेंड करून उजव्या बटक्सला लावणार आहोत आणि ह्या प्रकारे जास्तीत जास्त ट्विस्ट करायचा प्रयत्न. बटक्सला सपोर्टसाठी तुम्ही ब्लँकेट पण घेऊ शकतात. वळायचा प्रयत्न करायचा. हे ऑप्शनल आहे. शक्य झाल्यास करायचं आहे, किंवा मग शक्य नसल्यास अर्धवक्रासन केलं तरी चालेल, किंवा मग मरीचे आसन करायचं आहे. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने डावा पाय उजव्या गुडघ्याच्या बाजूला, उजवा पाय गुडघ्यातनं बेंड करून जवळ घ्यायचा आहे. पायाची बोटं उचलायची आणि पकडल्यानंतर खाली प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला तो स्ट्रेच जाणवेल. जास्तीत जास्त वळायचं आहे पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्ये हात सोडायचे. पाय फोल्ड करून सीटच्या खाली घ्यायचे. वज्रासन मध्ये बसायचंय. पाठीमागं जे आपल्या टाचा आहेत त्या व्ही शेप मध्ये ठेवायच्या आहेत. सरळ बसणार आहोत. आपल्याला करायचं मंडूक आसन. मंडूक आसन मध्ये दोन्ही हाताची मूठ करायची ह्या प्रकारे. हा जो गोटा आहे तो नाभीच्या बाजूला ठेवायचा दोन्ही हाताचा. ठीक आहे. ह्या प्रकारे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडत खाली जायचं. नजर समोर असेल. आपल्या बटक्स इथे टाचांवरती टेकलेली पाहिजे. कोपर खालच्या बाजूला ढकलायचे जास्तीत जास्त, जेणेकरून आपल्या पोटावर जास्तीत जास्त प्रेशर येईल. हा आसन डायबिटीज वाल्यांसाठी खूप चांगला आहे. गर्भवती महिलांनी आणि पिरियडच्या दरम्यान हा आसन करायचा नाहीये. श्वास घेत वर. दुसरा व्हेरिएशन करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे. उजवा हात नाभीवरती ठेवायचा आहे. त्याच्यावरती डावा हात पूर्णपणे असं फिक्स करून घ्यायचा आहे हाताला. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचं. पोटावरती दाब द्यायचा चांगला. कोपर खालच्या बाजूला ढकलायचे. बटक्स आपले टाचांवरती टेकलेले. चेस्ट आपली गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे. नजर समोर असेल. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. डावा हात नाभीवर, त्याच्यावरती उजवा हात. दोन्ही हातांनी करणार आहोत. इनहेल अँड एक्झेल डाऊन. ब्रीदिंग नॉर्मल.
तुम्ही मॅक्झिमम 1 मिनिटापर्यंत 2 मिनिटापर्यंत आसन करू शकता. नॅचरल इन्सुलिन तयार होतं आपल्या पोटामध्ये याच्यामुळे. डायबिटीजवाल्याला जास्तीत जास्त वेळ करायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश वर. आता करणार आहोत गौमुख आसन. डावा पाय फोल्ड करून सीट खाली घ्यायचा आहे. ह्या प्रकारे यायला पाहिजे. उजव्या बटक्सला सपोर्ट आणि उजवा पाय हा डाव्या साईडला आला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित. हे गायीच्या कानाप्रमाणे दोन्ही, आणि हा गायीचा मुख. ठीक आहे. उजवा हात वरती घ्यायचा आहे, जास्तीत जास्त वर ओढणार आहोत. या प्रकारे खालनं हात वरती घेऊन जायचा आहे आणि पाठीमागे इंटरलॉक करायचं आहे. आता ज्या भरपूर लोकांना शक्य नसतं त्यांनी बेल्ट घ्यायचा आहे, किंवा मग नॅपकिन वगैरे असतो तो पण घेतलं तरी चालेल. पाठीमागनं ह्या प्रकारे इंटरलॉक करायचं. पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. ह्या प्रकारे इंटरलॉक झाला पाहिजे. तुम्ही बेल्ट किंवा नॅपकिनने याला जवळ, ही बोट जवळ जवळ घेऊन यायची आणि मान सरळ ठेवायची. पाठ सरळ असेल. थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही याला जास्तीत जास्त वेळेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न पण करू शकतात. आता उजवा पाय डाव्या बटक्स खाली घेऊन जायचा आहे आणि डावा गुडघा हा वरती घ्यायचा. या प्रकारे सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. कधी पण योगासनं करता वेळेस दोन्ही बाजूने करायचा प्रयत्न करायचा. उजवा हात हा जास्तीत जास्त वरती ओढायचा आहे आणि डावा हात वर घ्यायचा आहे. दोन्ही हात इंटरलॉक. ताठ बसायचं आहे. कोपर वरती. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. ब्रीदिंग नॉर्मल चालू ठेवायची आहे. ब्रीदिंग होल्ड करायची नाहीये. पोट चांगल्या प्रकारे लांब करून घ्यायचं आहे. नजर समोर ठेवायची आहे. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश हात सोडायचे. आता करणार आहोत जानू शीर्षासन. जानू यांनी गुडघा. उजवा पाय फोल्ड करून डाव्या मांडीला टच करायचा आहे. दोन्ही हात वरती उचलायचे आणि श्वास सोडत खाली जायचं. दोन्ही पायाचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा किंवा तळवा. थोडा वेळ होल्ड. कपाळ गुडघ्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करायचा. कोपर वरती उचलायचंय. सावकाश वर यायचंय. हामस्ट्रिंग मसल मोकळे करण्यासाठी थोडे जलद गतीने पण करू शकतात. ह्या प्रकारे 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने डावा पाय फोल्ड करून उजव्या थाईजला टच करायचा आहे. दोन्ही हात वरती घ्यायचे जास्तीत जास्त आणि श्वास सोडत पायाची बोट पकडायचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याकडे घेऊन जायचंय. कोपर वरती उचलणार आहोत. थोडा वेळ होल्ड. पायाची बोट स्वतःकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. जलद गतीने करूया 5 वेळा. 1 2 3 4 5. आता करणार या प्रकारे बसायचंय. पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात वरती आणि श्वास सोडत खाली जायचंय. या प्रकारे होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. 5 वेळा जलद गतीने करूया.
1 2 3 4 5. याला तुम्ही थाईची चरबी कमी करण्यासाठी पण तुम्हाला खूप जास्त हेल्प होते. चला आज भरपूर आसनं घेतलेत. प्राणायामाचा टप्पा करूयात.